जालन्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान गोंधळ। विद्यमान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये राडा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्धलेणी बचावसाठी मोर्चा। बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना केंद्राला अतिक्रमित असल्याची नोटीस आल्यानं भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदायाचा एल्गार मोर्चा। रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र। शुक्लांची मुदतवाढ, आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फायदा पोहोचवणारी, पटोलेंचं वक्तव्य। सुधाकर शिंदे समितीचा अहवाल मंत्रालयात सादर। शिंदेंच्या 9 जणांच्या समितीनं 9 महिने 5 राज्यात जाऊन धनगर आरक्षणासंदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केल्याची माहिती। बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिम्बा या AI तंत्रज्ञानाची मदत। काळोखामुळे सीसीटीव्हीत न दिसणारे संशयित आरोपींचे चेहरे पाहण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार। सिंधुदुर्ग किल्ल्यावर युनेस्कोच्या टीमकडनं पाहणी। युनेस्कोची टीम महाराष्ट्रातल्या नामांकन मिळालेल्या 12 किल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करणार। परभणीच्या ताडबोरगाव, पाळोदी, मंगरुळ रस्त्यासाठी लोहारा भोसा ग्रामस्थांचं आंदोलन। संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ठोकलं टाळं। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या लाठी गावात 4 एकर शेतातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञातानं आग लावली। महिला शेतकरी सुर्वे यांचं नुकसान। स्पेनमध्ये झालेल्या कॉन्कोर इंटरनॅशनल्स 2024 स्पर्धेत भारताच्या महाराष्ट्रातल्या गोविंदानं मारली बाजी। 12 देशाच्या संघांची स्पर्धा करत भारताच्या गोविंदांनी उमटवली विजयाची मोहोर। 2024चा औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर। विक्टर अँब्रोस आणि गॅरी रुकन यांना मायक्रोमेडिसिन मधला संशोधन केल्यासाठीचा पुरस्कार जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।